हॅलो स्टुडंट्स, त्या ठिकाणी आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिझम या चॅप्टरमधल्या या ठिकाणी प्रॉब्लेम्स सेक्शन सेकंडचे प्रॉब्लेम्स आपण काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. ठीक आहे. तर आय थिंक आता सेक्शन जो आपला आहे सेकंड, त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 86 पासून स्टार्ट होत आहे. ओके. सो तर आपण येऊया प्रॉब्लेम नंबर 86 ला. सो आता प्रॉब्लेम नंबर 86. तर फर्स्ट ऑफ ऑल मी प्रॉब्लेम रीड करतोय, तुम्हाला स्क्रीन शेअरवर दिसत असेल. ओके. तर या ठिकाणी the work done in rotating a magnet of magnetic moment m by an angle of 90 from the external magnetic field direction is n times the corresponding work done to turn it through an angle of 60 degree where n gives by. सो आता आपल्याला n साठी त्या ठिकाणी काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. तर मग फॉर द प्रॉब्लेम नंबर 86. ओके. सो प्रॉब्लेम नंबर 86 साठी आपण सोल्युशन कशा प्रकारे घेता येईल आपल्याला पाहूया. सो तर त्याच्यामध्ये पहा या ठिकाणी तर वर्क डनचा फॉर्म्युला. सो वर्क डन W इज इक्वल्स टू MB 1 मायनस कॉस थीटा. ठीक आहे. सॉरी, काय फॉर्म्युला, MB 1 मायनस कॉस थीटा या ठिकाणी. तर त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला सोडवायचं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर 90 डिग्रीसाठी वर्क डन काढूया पहिलं. फॉर 90 डिग्री इज इक्वल टू किती येईल, तर ते येईल MB इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस 90. ठीक आहे. आता 1 मायनस कॉस 90 म्हटल्यावर या ठिकाणी किती येईल, कॉस 90 म्हणजे 0, म्हणजे ते येईल MB एवढं येईल वर्क डन कॉस 90 डिग्री रोटेशनसाठी. ठीक आहे. त्यानंतर दुसरं जो होतं ते आहे त्या ठिकाणी वर्क डन फॉर 60 डिग्री अँगल. ठीक आहे. मग MB 1 मायनस कॉस 60. ओके. सो विच इज इक्वल टू काय येईल या ठिकाणी, कॉस 60. कॉस 60ची व्हॅल्यू काय आहे, 1/2. म्हणजेच काय येईल MB इन ब्रॅकेट 1 मायनस 1/2. ओके. सो इज इक्वल टू काय, परत त्या ठिकाणी 1/2 म्हणजेच MB बाय 2. ठीक आहे. म्हणजे आता या दोन्हींचा काय करायचा, रेशो घ्यायचा. रेशो काय आहे त्या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं, त्या ठिकाणी रेशो जो आहे तो आपण सॉल्व करूया आता पुढे. ठीक आहे. तर रेशो घ्यायचा आहे. आता आपण व्हॅल्यूज काढलेल्या आहे. वर्क डन, सॉरी, सो वर्क डन फॉर 90 इज इक्वल टू काय, n टाइम्स वर्क डन फॉर 60. सो वर्क डन फॉर 90 किती आहे, त्या MB इज इक्वल टू n टाइम्स MB बाय 2. सो मग आपल्याला MB काय होईल, कॅन्सल, म्हणजे n इज इक्वल टू काय येईल, 2. हे आपला आन्सर येणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने व्यवस्थित लक्षात घ्यायचं. त्यानंतर आता पुढचा प्रॉब्लेम पाहूया आपण. ठीक आहे.
तर आता प्रॉब्लेम नंबर 87. सो फॉर द प्रॉब्लेम नंबर 87, तर प्रॉब्लेम नंबर 87 काय आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स प्रोड्यूस बाय बार मॅग्नेट कट आउट्स इच अदर. तर त्यासाठी विचारले. हां, तर तिथे ऑप्शन क्लिअरली दिसत नाही या ठिकाणी. ठीक आहे, तर कारण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, म्हणून तिथे काय आन्सर येईल याचं, फोर्थ ऑप्शन आन्सर येते, फोर्थ. दे डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. ठीक आहे, त्यानंतर येते प्रॉब्लेम नंबर 88. आता प्रॉब्लेम नंबर 88 काय आहे, इफ द अँगल ऑफ डी at two places are 30 degree and 45 degree respectively, then the ratio of horizontal component of earth magnetic field at two places assuming magnitude of total magnetic field of earth is same will be. ठीक आहे, तर मग आता याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आपलं जे अर्थ मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचा त्या ठिकाणी काय घ्यावं लागेल, फॉर्म्युला. तर तो काय त्या ठिकाणी BH. ठीक आहे, हॉरिझॉन्टल फील्डचा BH1 इज इक्वल टू काय त्या ठिकाणी B cos त्या ठिकाणी 30 डिग्री, आणि त्या ठिकाणी सेकंड काय BH2 इज इक्वल टू B cos 45 डिग्री. ओके, सो आता या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी B cos 30चं व्हॅल्यू काय आहे, √3/2, आणि cos 45ची व्हॅल्यू काय आहे, 1/√2. सो मग आता रेशो घेऊ आपण. त्या ठिकाणी BH1 अपॉन BH2 इज इक्वल टू काय त्या ठिकाणी B cos 30 अपॉन B cos 45 डिग्री. सो बी गेट कॅन्सल, बिकॉज त्यांनी काय म्हटलंय की अर्थ मॅग्नेटिक फील्ड ॲट टू प्लेसेस अजून मॅग्नेट्यूड ऑफ टोटल मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ इज सेम, म्हणजे बीची व्हॅल्यू टोटल मॅग्नेटिक फील्ड जी रिझल्ट ती सेम आहे. त्या ठिकाणी आपल्याला BH1 आणि BH2चा रेशो घ्यायचा. मग आता हा असा येईल, cos 30ची व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर √3/2, आणि याची काय आहे 1/√2. ठीक आहे, सो इज इक्वल टू काय येईल, मग हे √2 कॅन्सल होतील, म्हणजेच हे येईल √3/√2 या पद्धतीने. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हा प्रॉब्लेम काय करता येईल, सॉल्व करता येईल. ठीक आहे, त्यानंतर आपण आता या ठिकाणी काय करूया, पुढचा प्रॉब्लेम सॉल्व करूया. पुढचा प्रॉब्लेम नंबर 89. आता प्रॉब्लेम नंबर 89 आहे, 2 आर मॅग्नेट्स हॅव्हिंग सेम जिओमेट्री विथ मॅग्नेटिक मोमेंट्स M and 2M are firstly placed in such a way that their similar poles are same side. Then each time period of oscillation T1, and now the polarity of one of the magnet is reversed. Then the time period of the oscillation is T2. Then which is greater? मग आता त्यांचे मॅग्नेटिक मोमेंटम दिलेत M आणि 2M. मग आता टाइम पिरियडसाठी आपण त्यांचा फॉर्म्युला पाहिला. टाइम पिरियडसाठी फॉर्म्युला काय या ठिकाणी आपण जर पाहिला तर प्रॉब्लेम नंबर 89 साठी आपण काय करूया, सॉल्विंग घेऊया. ठीक आहे, सो फॉर द 89 त्या ठिकाणी T इज इक्वल टू 2π इन रूट ऑफ त्या ठिकाणी काय आहे I अपॉन MPH. ठीक आहे, मग आता यावरून जर आपण पाहिलं तर T इज इनवर्सली प्रपोर्शनल टू 1/√M, म्हणजेच ज्याचं मोमेंटम जास्त आहे त्या ठिकाणी त्याचा टाइम पिरियड काय असणार आहे, कमी असणार आहे. तर T2चं मोमेंटम जास्त आहे, म्हणजे T1 इज ग्रेटर दॅन T2. ह्या प्रॉब्लेमचा आन्सर असणार आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन. ठीक आहे,
प्रॉब्लेम नंबर 89 च सॉरी फर्स्ट ऑप्शन येईल. आय थिंक फॉर्म्युला आपला उलटा झाला आहे थोडासा, तर फर्स्ट ऑप्शन येईल आन्सर. ठीक आहे. म्हणजे जर आपण पाहिलं टाइम पिरियडचा फॉर्म्युला, polarity of one of the magnetic derivative in time period of T2 oscillation. थोडा आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, तर ते चेक करून घ्या त्या ठिकाणी काय कन्फ्युजन आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहे पुढचा प्रॉब्लेम नंबर 90. ठीक आहे, तर प्रॉब्लेम नंबर 90 साठी त्याच्यापाशी 90 नंबर प्रॉब्लेमवरती ठीक आहे. तर प्रॉब्लेम नंबर 90. द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द अर्थ इज 0.3 गॉस. अ मॅग्नेट ऑफ ऑसिलेटिंग विथ रेट ऑफ 5 ऑसिलेशन पर मिनिट. हाऊ मच द magnetic field of the earth is increased, so the number of oscillation becomes 10 per minute. ओके, तर आता हे प्रॉब्लेम नंबर 90 साठी त्या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, प्रॉब्लेम नंबर 90 फ्रिक्वेन्सी ऑसिलेशन म्हणजे फ्रिक्वेन्सी f इज इक्वल टू 1/2 पाय इन ब्रॅकेट याचा फॉर्म्युला आहे MPH अपॉन I. ठीक आहे, आणि मग त्यांनी अर्थ मॅग्नेटिक फील्ड दिली. ठीक आहे, 0.3 फील्डला ते स्क्वेअर रूटला प्रपोर्शनल आहे. ज्या त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, रेशो घ्यावा लागेल. आपल्याला काय काढायचे, सेकंड फील्ड काढायचे. त्या ठिकाणी जर आपण असा रेशो घेतला BH2 अपॉन BH1, तर त्याला डायरेक्टलीच प्रोपोर्शनल आहे, पण त्याचं स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठी घेतला आपण, म्हणजे याचा स्क्वेअर होईल एफचा. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हटल्यावर F2 अपॉन F1 ब्रॅकेट स्क्वेअर, दोन्हींचं युनिट सेम आहे. म्हणजे हे काय येईल, F2 किती आहे 10 अपॉन F1 किती आहे 5 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच काय येईल BH2 अपॉन BH1 इज इक्वल टू काय येईल या ठिकाणी 2चा स्क्वेअर 4. सिन्स BH2 इज इक्वल टू काय येईल 4 BH1, म्हणजे काय 4 इंटू 0.3 म्हणजे किती येईल 1.2 गॉस. त्या ठिकाणी एवढी फील्ड येईल. ओके, सो या पद्धतीने आपण प्रॉब्लेम नंबर काय घेतोय, प्रॉब्लेम नंबर 90 सॉल्व करतोय. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आपण काय करूया, सॉल्व करून घेऊया. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम किती नंबर आहे, प्रॉब्लेम नंबर 91. मॅग्नेट मेक्स 40 ऑसिलेशन पर मिनिट ॲट अ प्लेस हॅव्हिंग इन मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिलेली आहे, आणि अनदर इट टेक्स 2.5 सेकंड टू कम्प्लीट 1 व्हायब्रेशन. द व्हॅल्यू ऑफ अर्थ हॉरिझॉन्टल फील्ड ॲट दॅट प्लेस. पुन्हा एकदा सेमच प्रॉब्लेम आहे 91ला पण. 91ला पण काय सेम प्रॉब्लेम आहे, फक्त पहिलं दिलं आहे 40 ऑसिलेशन पर मिनिट, त्याचं आपल्याला काय कन्वर्ट करून घ्यावं लागेल टाईम पिरियडमध्ये. ठीक आहे, तर त्या ठिकाणी ते फाइंड आउट करावं लागेल. तर कशा पद्धतीने येईल ते आपण पाहून घेऊया. आणि आपलं जे 90 नंबर आहे त्याचा आन्सर पण बाकी आहे. तर ते कसं येईल, डेल्टा बी चेंज इन फील्ड काढायचं आहे नाही का. तर त्या ठिकाणी 1.2 मायनस 0.3 म्हणजे आन्सर किती 0.9 गॉस, म्हणजे थर्ड ऑप्शन 91. आता 91 साठी काय दिलं आहे 40 ऑसिलेशन पर मिनिट
at place having the magnetic field 0.1 into 10 raised to minus 5 Tesla. At another place it takes place 2.5 seconds to complete one vibration. The value of earth horizontal field at that place is. तर पुन्हा एकदा आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. कुठला? T is equal to 2 pi in root of I upon MBH. ठीक आहे, म्हणजेच T is proportional to inversely proportional to BH, स्क्वेअर रूट ऑफ BH, म्हणजे स्क्वेअरिंग घ्यावं लागेल. आणि आपल्याला फील्ड काढायची. तत्पूर्वी आपल्याला याचं कन्वर्जन करून घ्यावं लागणार आहे. कशाचं? T1चं. म्हणजे किती 40 ऑसिलेशन दिले. T1 इज इक्वल टू काय? 1 अपॉन F1 पर मिनिट दिले ते. म्हणजे हे काही 60 अपॉन 40. ठीक आहे, म्हणजे मग 60 म्हटल्यावर हे किती होईल? 3/2 म्हणजेच 1.5 सेकंद आन्सर येईल T1चा. मग आता याच्यावरून आपल्याला पुढे काय करता येईल? फाइंड आउट करता येईल. तर फाइंड आउट करण्यासाठी आपण आधी हे रेज करून घेऊया पुढे सॉल्व करण्यासाठी. ठीक आहे, तर व्यवस्थित पहा. मग आता या ठिकाणी कशा प्रकारे सॉल्व करता येईल? आपल्याला पुन्हा एकदा रेशो घ्यावा लागणार आहे. म्हणजेच काय? BH2 अपॉन BH1 इज इक्वल टू इनवर्सली प्रोपोर्शनल आहे म्हटल्यावर काय येईल? स्क्वेअरिंग बोथ द साईड करायचंच आहे. T1 अपॉन T2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू T1ची व्हॅल्यू काय आहे? 1.5, T2ची काय? 2.5. 1.5 अपॉन 2.5 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, या पद्धतीने जर तुम्ही सॉल्व केल्यानंतर तुमचं आन्सर तुम्ही फाइंड आउट करता येईल तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम पाहूया आपण. या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 92. ठीक आहे, तर प्रॉब्लेम नंबर 92 कशा पद्धतीने सॉल्व करायचं ते पाहूया व्यवस्थित आपण. तर प्रॉब्लेम नंबर 92 सॉल्व करण्यासाठी पहिले वाचूया. द magnetic needle of tangent galvanometer is deflected at an angle of 30 degree. The horizontal component of magnetic field is 0.34 into 10 raised to minus 4 Tesla is along plane of coil. The magnetic field of the coil. त्याचं एक रिलेशन पाहिलं आपण टँजंट गॅल्व्हनोमीटरचं. तर काय होतं ते? B0 इज इक्वल टू BH tan theta. ओके, सो इज इक्वल टू काय या ठिकाणी? BH दिला आय थिंक. किती दिला आहे? 0.34 इंटू 10 रेज टू -4 टेस्ला. अँगल किती दिला आहे? 30. डिफ्लेक्शन tan 30 डिग्री. tan 30ची व्हॅल्यू काय या ठिकाणी? tan 30ची व्हॅल्यू आहे 1/√3. किती व्हॅल्यू आहे? 1/√3. ठीक आहे, 0.34 इंटू 10 रेज टू -4/√3 येईल. मग 1/√3 म्हटल्यावर. आणि जर सॉल्व करायला गेलं त्या ठिकाणी सॉल्व करायला गेल्यानंतर आन्सर काय येईल ते पाहूया आपण. ठीक आहे, तर ते आन्सर येईल 0.34 अपॉन √3ची व्हॅल्यू आपल्याला व्हायला लागेल. आधी √3ची व्हॅल्यू काय आहे? ती √3ची व्हॅल्यू आहे 0.34 इंटू 10 रेज टू -4 अपॉन 1.732. सो याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर काय येईल? 0.34 डिवायडेड बाय 1.732. ते आन्सर येते 0.196 इंटू 10 रेज टू -4. ठीक आहे, इंटू 10 रेज टू
-4 आणि ते जर आपण कन्वर्ट करायला गेलो तर आन्सर काय येईल 1.96 × 10⁻⁵. ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. पुढच्या प्रॉब्लेमकडे गेल्यानंतर पुढचा प्रॉब्लेम काय आहे त्या ठिकाणी 93 नंबरचा. तर 93 नंबरचा प्रॉब्लेम काय आहे, फॉर रोटेटिंग अ मॅग्नेटिक नीडल इट शुड बी प्लेस. आता ह्या टॉपिकला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक शिल्डिंग. त्या टॉपिकचं नाव आहे मॅग्नेटिक शिल्डिंग. तर आता ही जी मॅग्नेटिक शिल्डिंगची जी प्रोसेस आहे त्यामध्ये जर आपण एखाद्या आयन बॉक्समध्ये कशामध्ये आयन बॉक्समध्ये जर ठेवलं ते निडल, तर त्या ठिकाणी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचं त्याच्यावर त्या ठिकाणी काही इफेक्ट होत नाही. म्हणून आपण ते कशात पुट करणार आहे, आयन बॉक्समध्ये पुट करणार आहे. कशामध्ये, आयन बॉक्समध्ये. तर आन्सर काय येईल त्याचं, त्या ठिकाणी आन्सर येईल फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर 94. आता 94 प्रॉब्लेमला जर आलो आपण, थेरोटिकलच आहे. विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स इज रिपेल बाय अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डने रिपेल होणारे मटेरियल कुठलं आहे? आयन काय आहे, फेरोमॅग्नेटिक आहे. आयन काय आहे, फेरोमॅग्नेटिक. आयन होईल का रिपेल? नाही. कोबाल्ट पण काय आहे त्या ठिकाणी, फेरोमॅग्नेटिक आहे, ते पण रिपेल होणार नाही. स्टील काय त्या ठिकाणी, स्टील पॅरामॅग्नेटिक आहे, ते अट्रॅक्टच होतं. आणि कॉपर काय, कॉपर हे जे मेटल आहे हे आहे डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिकच रिपेल होतं, म्हणून फोर्थ आन्सर येईल, फोर्थ ऑप्शन कॉपर. त्यानंतर 95. डायमॅग्नेटिक मटेरियल इज प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड. द फ्लक्स डेन्सिटी इनसाइड द मॅग्नेटिक मटेरियल compared to the outside will be. आता मग डायमॅग्नेटिक मटेरियलच्या इनसाइड फील्ड. आता डायमॅग्नेटिक मटेरियल काय करतं, त्या ठिकाणी रिपेल करतं म्हटल्यावर त्याची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती आउटसाईडपेक्षा इनसाइड काय राहणार आहे, लेस राहणार आहे, म्हणजे स्लाइटली लेस. ओके. टू प्रोटेक्ट द सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट फ्रॉम एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर्क इट शुड बी प्लेस इन अ कंटेनर मेड. आता मागाशीच आपण पाहिलं आयन बॉक्समध्ये पुट करणार आहे आपण. कशामध्ये, आयन बॉक्समध्ये. सो द आन्सर इज फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, कारण आयन बॉक्स म्हणजे काय, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. ओके. तर त्यानंतर आता आपल्याला जायचे प्रॉब्लेम नंबर 98 कडे. ओके. सो प्रॉब्लेम नंबर 98. द ससेबिलिटी ऑफ अ मॅग्नेटिक सबस्टन्स इज found to be depend on temperature and the strength of the magnetic field. The material is. ठीक आहे. तर ससेबिलिटी ज्या मटेरियलची डिपेंड आहे, तर ते कुठलं मटेरियल त्या ठिकाणी, पॅरामॅग्नेटिक. कारण टेम्परेचर जर चेंज झालं तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सच त्या ठिकाणी काय होतं, कन्वर्जन होतं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. ठीक आहे. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये. तर आन्सर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स होतं, कारण टेम्परेचर त्याचं वाढल्यानंतर त्या ठिकाणी त्याची ससेबिलिटी डिक्रीज होते, मग ते पॅरामॅग्नेटिकमध्ये कन्वर्ट होतं, म्हणून याचा आन्सर काय, फेरोमॅग्नेटिक. ठीक आहे. त्यानंतर काय, प्रॉपर्टी पजेस बाय ओनली फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज 99 नंबर प्रॉब्लेम. द प्रॉपर्टी पजेस बाय ओनली सबस्टन्स आपण पाहिली ती प्रॉपर्टी म्हणजेच हिस्टेरिसिस लूप दाखवत होती, ती स्पेशल प्रॉपर्टी दाखवत. ओके. त्यानंतर 100 नंबर प्रॉब्लेम. द हार्ड फेरोमॅग्नेटिक ॲटकरल इज अ कॅरेक्टराइज बाय ब्रॉड हिस्टेरिसिस लूप. कशाने कॅरेक्टराइज करतो तो, ब्रॉड हिस्टेरिसिस लूप. ओके. त्यानंतर प्रॉब्लेम 101. द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज. पॅरामॅग्नेटिक मटेरियलची जी मॅग्नेटिक मोमेंट आहे ती काय असते, 0 असते, नेट मॅग्नेटिक मोमेंट. इन द ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नसेल तर त्याची नेट मॅग्नेटिक मोमेंट ही काय राहते, 0च राहते.
ठीक आहे. त्यानंतर 102. तर 102 प्रॉब्लेम नंबर 102 साठी जर गेलो, द कॉज ऑफ पॅरामॅग्नेटिझम इज इलेक्ट्रॉन एक्सेस इलेक्ट्रॉन अँड स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, याचा आन्सर. द कॉज ऑफ डायमॅग्नेटिझम इज, तर डायमॅग्नेटिझम कशामुळे त्या ठिकाणी येतं, त्याला त्या ठिकाणी स्पिन मोमेंटम नसतं. कुठलं मोमेंटम असतं, ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. कशाचा कॉज येतो, ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. त्यानंतर द मॅग्नेटिक मोमेंटम ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल इज, तुम्हाला माहितीच आहे डायमॅग्नेटिक मटेरियलचं मॅग्नेटिक मोमेंटम काय असतं, 0 असतं. आपण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्ट फॉर डायमॅग्नेटिक मटेरियल, त्याचा जो μ0 आहे तो <1 असतो. रिलेटिव्ह परमेबिलिटी, रिलेटिव्ह परमेबिलिटी काय असते, <1. त्याचबरोबर त्याची रिलेटिव्ह ससेबिलिटी जी आहे, ससेबिलिटी ती निगेटिव्ह आणि लो असते, कारण पॅरामॅग्नेटिक मटेरियलची पॉझिटिव्ह आणि स्मॉल असते, फेरोमॅग्नेटिकची पॉझिटिव्ह आणि हाय असते. बरोबर. झाय डज नॉट डिपेंड ऑन टेम्परेचर, कारण डायमॅग्नेटिक मटेरियल नंतर कुठलंही मटेरियल कन्व्हर्ट होत नाही, म्हणून त्याचं झाय हे जे आहे ससेबिलिटी टेम्परेचर डिपेंड करत नाही. म्हणजे ऑल ऑफ दी अबो हे आन्सर या प्रॉब्लेमचा आहे. ठीक आहे, किंवा न्यूमेरिकलचं आहे. त्यानंतर पुढे प्रॉब्लेम नंबर 106. तर प्रॉब्लेम नंबर 106 साठी पाहिलं आहे, द एरिया ऑफ BH लूप फॉर सॉफ्ट आयन ॲज कम्पेअर फॉर दॅट स्टील. तर आपण सॉफ्ट आयनसाठी किंवा त्या मटेरियलसाठी स्टडी केलं होतं. जर त्याचं स्टीलशी कम्पॅरिझन केलं तर त्याचा जो एरिया अंडर कव्हर येतो तो लेस येतो ॲज कम्पेअर टू स्टील. ओके. त्यानंतर 107 कडे आलो आपण. प्रॉब्लेम नंबर 107, द लिक्विड इन द वॉच ग्लास इन द फॉलोइंग फिगर. तर फॉलोइंग फिगरमधलं लिक्विड विचारलंय त्यांनी, कुठलं आहे, ते इलिव्हेट झालंय. काय झालंय, इलिव्हेट. आणि इलिव्हेशनची प्रॉपर्टी कोण दाखवतं, लाईटेस्ट इलिव्हेशन. तर ते दाखवतं त्या ठिकाणी पॅरामॅग्नेटिक मटेरियल. आणि जर ते फेरोमॅग्नेटिक ते जर डायमॅग्नेटिक असतं तर तिथे काय दाखवलं असतं, डिप्रेशन दाखवलं असतं ॲट द मिडल. ठीक आहे. त्यानंतर पॉवरफुल मॅग्नेटिक मटेरियल्स आर मेड बाय, कंपनी जे आहे ते पॉवरफुल मॅग्नेट मटेरियल मेड करण्यासाठी कोबाल्ट वापरतात, कोबाल्ट स्टील वापरतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे 109, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट फॉर फेरोमॅग्नेटिझम. करेक्ट स्टेटमेंट विचारले फेरोमॅग्नेटिझमसाठी. तर काय असेल, वाचूया आपण. दीज बिकम डायमॅग्नेटिक ॲट क्युरी टेम्परेचर. ओके. These become diamagnetic at Curie temperature. हे wrong statement आहे. These become paramagnetic at Curie temperature. Okay, हे correct आहे. Their magnetic susceptibility becomes 0 at Curie temperature. Curie temperature ला ते paramagnetic convert होतं, म्हणजे हे पण wrong आहे. Its magnetic properties are explained on the basis of electron principle. तर हे पण त्या ठिकाणी काय रॉंग आहे. इलेक्ट्रॉन प्रिन्सिपलवर आपण ते एक्सप्लेन करत नाही आहे. 109. म्हणून याच्यासाठी करेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे, तर आपण पाहिलं जसं मी सांगितलं होतं की पॅरामॅग्नेटिकमध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे सेकंड आन्सर येईल याचं. काय येईल आन्सर, सेकंड. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम नंबर 10 सॉल्व करायचं. तर प्रॉब्लेम नंबर 10 मध्ये काय विचारलं आहे, a material rod when placed in strong magnetic field align itself at right angle to the magnetic field. The nature of material. आता कुठला रॉड जो आहे, मटेरियल रॉड आहे, तर त्या ठिकाणी परपेंडिक्युलर जातो. आपण जर प्रॉपर्टीचा विचार केला तर डायमॅग्नेटिक जे मटेरियल आहे त्याचा रॉड परपेंडिक्युलर जातो, पॅरामॅग्नेटिकचा कसा जातो, पॅरलल, फेरोमॅग्नेटिकचा पण कसा जातो, पॅरलल. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने याचा आन्सर काय येईल, डायमॅग्नेटिक. फर्स्ट ऑप्शन 110. त्यानंतर 111, द रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ एअर इज. आता एअर जे आहे, तर एअर जे आहे ते कशात येतं, 111, द रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ एअर इज, ते आहे आन्सर 1.04. ते आन्सर आहे, ते लक्षात ठेवा. ठीक आहे.
112. If the magnetic susceptibility of a magnetic matter is minus 0.04, then the nature of will be. मटेरियलचं नेचर विचारलं. आता मग मॅग्नेटिक ससेबिलिटी निगेटिव्ह आणि स्मॉल कोणाची असते? डायमॅग्नेटिक मटेरियलची, जसं तुम्हाला प्रॉपर्टीजमध्ये सांगितलेलं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. देन 113, द करेक्ट मेजर ऑफ मॅग्नेटिक हार्डनेस ऑफ मटेरियल इज. द करेक्ट मेजर ऑफ मॅग्नेटिक हार्डनेस ऑफ मटेरियल इज. तर कशाचं आहे ना आपल्याला त्या ठिकाणी मॅग्नेटिक हार्डनेस त्या ठिकाणी स्टडी करायचं. तर ते आहे करोसिव्हिटी प्रॉपर्टी. कुठली प्रॉपर्टी? करोसिव्हिटी प्रॉपर्टी. ठीक आहे, थर्ड ऑप्शन. त्यानंतर 140, इफ द रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ मटेरियल इज 0.9999 देन इट्स नेचर विल बी. आता लेस दॅन रिलेटिव्ह परमेबिलिटी लेस दॅन 1 कोणाची आहे? मग अशीच आपण एका प्रॉब्लेममध्ये पाहिलं होतं. लेस दॅन 1 रिलेटिव्ह परमेबिलिटी जी आहे ती त्या ठिकाणी डायमॅग्नेटिक मटेरियलची. मग अशी स्टडी केलं तर आपण, किंवा तो प्रॉब्लेम आपण मग अशीच पाहिला होता. द मॅग्नेटिक ससेबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल ॲज minus 73 degree Celsius is 0.0075, then its value is minus 173 degree will be. आता निगेटिव्ह टेम्परेचर झालंय म्हणजे हा प्रॉब्लेम आपल्याला ठिकाणी काय करावं लागेल? सॉल्व करून पाहावं लागेल. तर तो प्रॉब्लेम कशा प्रकारे आपल्याला ठिकाणी सॉल्व करता येईल? 115 ससेबिलिटी दिली, ते इकडे पाहू शकतो आपण 115 आणि क्युरी टेम्परेचर दिले. ठीक आहे, क्युरी टेम्परेचर आणि त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे? आपण जर रिलेशन पाहायला गेलो तर ते आहे झाय इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/T. आपल्याला काय काढायचं आहे? झाय 2. सो झाय 2 अपॉन झाय 1 इज इक्वल टू T1/T2 टेम्परेचर. तर मग हे जर सॉल्व करायला गेलं तर त्या ठिकाणी झाय 2 इज इक्वल टू काय? T1/T2 इंटू झाय 1. ओके, सो इज इक्वल टू T1ची व्हॅल्यू काय? 73/173 इंटू ही किती आहे? झाय 1 त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू आहे 0.0075. ठीक आहे. त्यानंतर जर आपण सॉल्व करायला गेलो तर या ठिकाणी त्याची व्हॅल्यू काय आहे? 73/173. ती व्हॅल्यू येते 0.421 इंटू 0.0075. ओके, सो आता हा प्रॉडक्ट घ्यावा लागेल आपल्याला. तर तो काय येईल? 0.0075. तर ते आन्सर येतं 0.0030. आन्सर काय येतं? इज इक्वल टू 0.0030. सेकंड ऑप्शन. याचा आन्सर काय येतं? सेकंड ऑप्शन. ठीक आहे, 115. सॉरी, थर्ड आन्सर दिले का? काही चुकलं आपलं. T1ची व्हॅल्यू काय दिली आहे? 73. T2 ठीक आहे, क्रॉस चेक करून घ्या एकदा. पण हा फॉर्म्युला तुम्हाला तिथे वापरावा लागेल. त्यानंतर कॅल्क्युलेशन वगैरे चेक करा. आता आपल्याला याचे प्रॉब्लेम नंबर 116 कडे. When a magnetic substance is heated, then it मॅग्नेटिक सबस्टन्स जर हीट झाला तर त्या ठिकाणी काय होईल? त्याचं मॅग्नेटिझम लूज होतं. जसं की आपण पाहिले फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कन्वर्ट होतो, विच इज कन्वर्टेड इनटू पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक जर हिट केला तर तो डायमॅग्नेटिक, किंवा डायमॅग्नेटिक हिट केला तर त्याची टोटली मॅग्नेटिझम काय करेल? तो लूज करेल. सो इट लूजेस इट्स मॅग्नेटिझम. So the answer is second. Diamagnetic substance are diamagnetic substance काय होतात त्या ठिकाणी जर पाहिलं? फ्रीली अट्रॅक्ट बाय मॅग्नेट, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट, तर ते रिपेल करतात, जसं की आपण प्रॉपर्टीमध्ये स्टडी केलं आहे. त्यानंतर
18 सॉरी 118 नंबरचा प्रॉब्लेम पाहायचा आपल्याला. तर काय म्हटलंय, इफ अ diamagnetic solution is poured into if diamagnetic solution is poured into U2, okay, and one arm of each tube placed in between the poles of a strong magnet with the meniscus in line with the field, then the level of the solution will रिपेल करतं म्हटल्यावर काय होईल, आन्सर येईल फॉल. ठीक आहे, फॉल आन्सर येईल. त्यानंतर 119 नंबरचा प्रॉब्लेम. 119 काय त्या ठिकाणी जर पाहायला गेलं, प्रॉब्लेम वाचूया आपण. मॅग्नेटिक परमॅबिलिटी इज मॅक्सिमम फॉर. तर मॅग्नेटिक परमॅबिलिटी डायमॅग्नेटिकची काय असते, लेस दॅन 1. डायमॅग्नेटिकची काय असते, लेस दॅन 1. ठीक आहे. त्यानंतर पॅरामॅग्नेटिकची त्या ठिकाणी, कारण झाय इज इक्वल टू म्यू 0 इंटू म्यू आर आहे, म्हणजे ज्याचा झायची व्हॅल्यू जास्त आहे त्याचीच त्या ठिकाणी मॅग्नेटिक परमॅबिलिटीची व्हॅल्यू काय येणार आहे, जास्त येणार आहे. म्हणजेच कोणाची, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. कारण झाय, बिकॉज दिस झाय इज प्रपोर्शनल टू म्यू आर किंवा म्यू 0 टू म्यू आर या व्हॅल्यूनी ते येतात. ठीक आहे. तर या पद्धतीने. ओके. त्यानंतर आता पुढचे प्रॉब्लेम्स आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, डिस्कस करायचे. तर ते आता 120, which one of the following is ferromagnetic. CO, हा CO जो गॅस आहे, तर तो फेरोमॅग्नेटिक आहे का. आपण त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये त्याचे गॅसेस वगैरे दिले, तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं, काही गॅसेस आपण तिथे डिस्कस पण केले. झिंक, त्यानंतर मर्क्युरी आणि हे आय थिंक प्लॅटिन. तर फर्स्ट आन्सर CO मीन्स आय थिंक कोबाल्ट त्या ठिकाणी करेक्ट आहे. तर ते कोबाल्ट हे जे मटेरियल आहे ते फेरोमॅग्नेटिक आहे. त्यानंतर फॉर अ पॅरामॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटिक ससेबिलिटी इज रिलेटेड विथ टेम्परेचर ॲज. टेम्परेचरला कसं रिलेट करतं, थर्ड ऑप्शन करेक्ट येईल. इनवर्सली प्रपोर्शनल टी आहे फक्त, म्हणून काय ऑप्शन येईल, थर्ड ऑप्शन येईल. नंतर 22, अकॉर्डिंग टू क्युरीज लॉ the magnetic susceptibility of substance at an absolute temperature T is proportional to. ससेबिलिटी कशाला प्रोपोर्शनल आहे, 1/T ला, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आहे. तेच परत परत विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 123, अ डायमॅग्नेटिक मटेरियल इन अ मॅग्नेटिक फील्ड मूव्स. काय होतं, फ्रॉम वीकर टू स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगर टू वीकर, रिपेल करतं, आवे जातं, म्हणून काही फर्स्ट ऑप्शन, काही फर्स्ट ऑप्शन 123. त्यानंतर 124, डायमॅग्नेटिक सबस्टन्स कॅरेक्टराइज बाय, कॅरेक्टराइज बाय. त्याचा आन्सर काय येईल या ठिकाणी, जर आपण ठीक आहे. येतो प्रॉब्लेम नंबर 124. परत येऊया आपण प्रॉब्लेम नंबर 124 कडे. प्रॉब्लेम नंबर 124 मध्ये आपल्याला काय करायचं या ठिकाणी, डायमॅग्नेटिक सबस्टन्स कॅरेक्टराइज बाय. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स कॅरेक्टराइज बाय त्या ठिकाणी मग काय, लो अँड निगेटिव्ह मॅग्नेटिक ससेबिलिटी, लो अँड पॉझिटिव्ह मॅग्नेटिक ससेबिलिटी, हाय अँड निगेटिव्ह मॅग्नेटिक ससेबिलिटी. डायमॅग्नेटिक सबस्टन्स जर तुम्ही ससेबिलिटी बाबत विचार केला तर जास्त लो अँड त्या ठिकाणी लो अँड निगेटिव्ह असते, म्हणजे फर्स्ट ऑप्शन इट इज कॅरेक्टराइज बाय
फर्स्ट. ठीक आहे, या पद्धतीने. त्यानंतर आता आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 125 कडे. म्हणजे सगळेच प्रॉब्लेम जवळपास आपले काय होतील, क्लिअर होतील. ठीक आहे, तर मॅग्नेटिक ससेबिलिटी 125 नंबर. तर 125 नंबर प्रॉब्लेमला आपण काय करून घेऊया, या ठिकाणी हायलाईट करूया. मॅग्नेटिक susceptibility of diamagnetic substance varies with absolute temperature as. तर त्याची ससेबिलिटी बाबत विचारलं. आता आपण पॅरामॅग्नेटिकसाठी पाहिलं, पण डायमॅग्नेटिकसाठी पाहिलं नाही. रिमेन्स अनचेंज, कारण त्या ठिकाणी त्याची काही कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही, कारण हा शेवटचा टाईप आहे मॅग्नेटिक मटेरियलचा, त्यामुळे याच्यात काही चेंज होत नाही. ठीक आहे, त्यानंतर आता पुढे यायचं आपल्याला प्रॉब्लेम नंबर 126 कडे. तर प्रॉब्लेम नंबर 126 मध्ये काय आहे, हिस्टेरिसिस प्रॉपर्टी इज शोन बाय. आता तेच प्रश्न 126 पाहिजे आहे. द मटेरियल ऑफ परमनंट मॅग्नेट हॅज. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय काय क्वालिटीज असतात परमनंट मॅग्नेट तयार होण्यासाठी 126 नंबरला त्या ठिकाणी. तर त्या हाय रेंटिटिव्हिटी अँड हाय करसिव्हिटी. जसं आपण तो हिस्टेरिसिस लूप स्टडी केला आहे, त्याच्यावरून आपण शिकू शकतो, म्हणजे लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर हिस्टेरिसिस प्रॉपर्टी इज शोन बाय, कुठल्या मटेरियलने सांगायचीच गरज नाही आहे, फेरोमॅग्नेटिक मटेरियल. कुठल्या मटेरियलने, फेरोमॅग्नेटिक. ठीक आहे, त्यानंतर 128 काय म्हटलं आहे, मॅग्नेटिक ससेबिलिटी ऑफ फॉलोइंग ॲज. निगेटिव्ह फॉर डायमॅग्नेटिक, positive for diamagnetic and paramagnetic, negative for diamagnetic and 0 for paramagnetic, 0 for paramagnetic and positive for ferromagnetic. तर कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे याच्यात, आय थिंक मला वाटतं फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे, निगेटिव्ह फॉर डायमॅग्नेटिक ओनली. सो 128, सो फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर आता प्रॉब्लेम नंबर 129 मध्ये आलो आपण. ठीक आहे, त्याचं काय म्हटलंय, त्यांनी काय म्हटलंय, विच स्टेटमेंट इज ट्रू. वाचूया आपण. atomic magnetic dipole moment of diamagnetic is 0. okay, atomic magnetic dipole moment of paramagnetic is 0. okay, atomic magnetic dipole moment of ferromagnetic is 0. Ferromagnetic is demagnetized rapidly after moving in magnetic field. तर नेट डायपोल मोमेंट जे आहे 0 कोणाची असते त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ती असते परफेक्टली डायमॅग्नेटिक मटेरियलची. कशाची, डायमॅग्नेटिकची. म्हणून आन्सर काय येईल, फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे, नंतर आता आपल्याला यायचं आहे प्रॉब्लेम नंबर 130 कडे. क्युरी बेसिस लॉ इज ओबेड बाय आयन ॲट टेम्परेचर. ओके, सो क्युरीज लॉ जो आहे तो आयन म्हणजेच फेरोमॅग्नेटिक मटेरियलसाठी ओबे ॲट अबोव क्युरी टेम्परेचर. क्युरी टेम्परेचरच्या त्या ठिकाणी अबोव तो काय करतो, ओबे करतो. त्यानंतर 131 फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कंटेन्स. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स काय कंटेन करतं त्या ठिकाणी, 131 पार्शली एम्प्टी सबशेल. काय कंटेन करतात ते, पार्शली एम्प्टी सबशेल. ठीक आहे, त्यानंतर सॉफ्ट आयन इज यूज टू मेड द कोर ऑफ ट्रान्सफॉर्मर बिकॉज ऑफ इट्स. जसं की आपण पाहिलं आहे, हे कुठला मटेरियल आहे, फेरोमॅग्नेटिक. तर लो करेसिव्हिटी आणि लो रेंटिटिव्हिटी. कारण इथे आपण पाहिलं होतं की द मटेरियल ऑफ परमनंट मॅग्नेट. तर याच्यात लो करेसिव्हिटी आणि लो रेंटिटिव्हिटी असल्यामुळे या ठिकाणी काय करतात, ट्रान्सफॉर्मरमध्ये यूज करतात. म्हणजेच ते परमनंट मॅग्नेट कन्वर्ट होत नाही त्या ठिकाणी. अबोव
133. Above Curie temperature ferromantic substance convert into, आता तोच परत जर आपण पाहिलं त्या ठिकाणी तेच पॉईंट येत आहेत वारंवार, तर विच इज कन्वर्टेड इंटू पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स 131 जायचं. त्यानंतर 134 रिलेशन बिटवीन म्यू आर अँड झाय विल बी, आय थिंक म्यू आर इज इक्वल टू 1 प्लस झाय. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. सो एक्सरसाइज आपली काय झालेली आहे, संपलेली आहे.